हत्तरगी गटाचे अस्तित्व कायम ठेवण्यास बळ देऊ सर्वपक्षीय नेत्यांनी रेखाताई हत्तरगे यांना केले आश्वस्त. हलकर्णी येथे वाहण्यात आली सदानंद हत्तरगे यांना आदरांजली. कैलासवासी राजकुमार हत्तरगी यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव सदानंद यांनी या गटाची चांगली बांधणी करून विकासाला चालना दिली होती. आता हत्तरगी गटाने दुःख विसरून पुढील वाटचाल खंबीरपणे करावी असे आवाहन कारीमठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. वीरशैव बँकेचे अध्यक्ष आणि गोड साखर कारखान्याचे संचालक सदानंद राजकुमार हत्तरगी यांच्या निधनाबद्दल हलकर्णी येथे आयोजित शोकसभेमध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हत्तरगी यांच्यानंतर या गटाचे अस्तित्व कायम ठेवण्यासह कैलासवासी राजकुमार हत्तरगींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांसह उपस्थितांनी शोकसभेमध्ये केला. हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये ही शोकसभा झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत हत्तरगी कुटुंबाने महाडिक कुटुंबाला मोलाची साथ दिली आहे. भविष्यकाळात या गटाला कदापि अडचणीत येऊ देणार नाही. आमदार राजेश पाटील म्हणाले, तालुक्यात हत्तरगी गटाची एक निर्विवाद ताकद आहे. कैलासवासी सदानंद यांनी ती ताकद टिकवून ठेवली होती. वरदशंकर वरदापगोळ, संग्राम कुपेकर, बाळेश नाईक, विद्याधर गुरबे, दिलीप माने, एल.टी. नेवलाज, प्राध्यापक किसनराव कुराडे, उदयकुमार देसाई, प्रकाश चव्हाण, शिवाजीराव पाटील, भरमू पाटील, मलगोंडा पाटील यांनी आदरांजली वाहिली. जयकुमार मुनोळी, डॉक्टर गंगाधर भस्कोटे, रेखाताई हत्तरगे, उदय जोशी, रुपाली कांबळे, सरपंच योगिता संगाज, उपसरपंच सलीम यमकनमरडी उपस्थित होते. प्राचार्य आर.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर गंगाधर भस्कोटी यांनी आभार मानले.